लोकसभा निवडणुकीचं संचित काय, त्यातनं जो निकाल बाहेर आला त्यात काँग्रेसची उभारी झाली हे ते फलित आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला. नुसतीच उभारी घेतली नाही तर काँग्रेस आता तो स्ट्राईक रेट घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. बघायचं आहे काँग्रेस क्रमांक 1 चा पक्ष बनतो का, सत्तेत येतो का. आपल्यासोबत विधानसभेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार आमदार नाना पटोले आहेत. नाना भाऊ, स्वागत आहे. पहिला प्रश्न साहजिकच हा आहे की लोकसभेला जो निकाल काँग्रेसनं गाठला त्याची अपेक्षा होती का? म्हणजे 17 तुम्ही लढल्या, 13 जिंकल्या. मी ज्या दिवशी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून पुढे आलो आणि मी ऑगस्ट क्रांती मैदानावर पदभार स्वीकारला आणि तिथूनच मी सांगितलं की मी इथून मोदींचं सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष मी झालेला. काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आणि 1 नंबर पक्ष होणार अशी वाच्यता मी त्याच दिवशी केली होती. ठीक आहे, आलोचकांनी माझ्यावर टीका केली, मला हसले, पण मी ते सहजतेने नाही बोलून गेलो. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारा महाराष्ट्र आहे आणि काँग्रेस पक्ष याच विचाराने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये काम करत आहे. आणि स्वाभाविक आहे की ज्या विचाराचा जो महाराष्ट्र आहे त्या विचाराचाच महाराष्ट्र म्हणून काँग्रेस नंबरचा 1 पक्ष होणार, ही भूमिका मी त्या ठिकाणी जाहीर केली. की मी भविष्यवाला नाही आहे, भविष्यवाले आमचे विरोधक खूप आहेत, मी भविष्यवाला नाही, पण विचाराने महाराष्ट्र उभा करू शकतो आणि पक्ष उभा करू शकतो हा माझा संकल्प होता आणि त्या संकल्पामध्ये मला यश आलं. लोकसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आज पुढे आलेला आहे आणि विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्षच हा सगळ्यात मोठा पक्ष होईल. मी आताच त्याची वाच्यता या ठिकाणी करतोय. नाना भाऊ, जर का मी तुम्हाला असं विचारलं की लोकसभेचे 48 लोकसभा मतदारसंघ होते, त्यातलेच विधानसभा क्षेत्र 288 आहेत जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत. जर का महाराष्ट्राचा मॅप हाती धरला तर आत्ता प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही खात्रीलायक यश कोणत्या भागात मिळेल याची ग्वाही देऊ शकता? बघा, तर एक कोकण भाग जो आज आम्ही थोडा मागाव त्याच्यात आम्ही मान्य करतो, पण कोकणामध्येही काही भागामध्ये आम्हाला प्रॉपर संधी मिळाली तर कोकणी आम्ही तिथं सरसी घेऊ शकतो, हे नाकारता येत नाही. पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सुद्धा यावेळेस काँग्रेस चांगली सरशी घेईल. त्यामुळे एंटायर महाराष्ट्र, एक कोकणचा थोडा भाग आम्ही सोडला तर एंटायर महाराष्ट्र काँग्रेसला चांगली संधी आज महाराष्ट्रामध्ये मिळेल अशा पद्धतीचं चित्र आज आहे. आपण पाहिलं की परवाच आमचे नेते राहुल गांधीजी कोल्हापूरला येऊन गेले आणि कार्यक्रम काही जाहीर सभेचा नव्हता, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण आणि शाहू महाराजांनी जो कॉन्सेप्ट, जो विचार समतेचा, इक्वेलिटीचा जो दिलेला या देशाला होता, त्या विचाराचं एक मंथन कोल्हापूरमध्ये करून काही सिव्हिल सोसायटीच्या लोकांबरोबर, आणि आज ती गरज आहे कारण की आज देशातलं जे सरकार आहे ती धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये विभाजन करताना आपण पाहतोय. पण शाहू महाराजांचा विचार हाच भारत देशासाठी महत्वाचा आहे आणि तोच कॉन्सेप्ट, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राहुलजी आले होते. पण स्वयंपूर्ण लोक राहुलजींना भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी कोल्हापूरला आलेत. काही लोकांना तर आता सगळे शासकीय यंत्रणा जमा लावा लागतं आणि सगळ्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पैसे देऊन लोक जमा करावं लागतात. जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांना आपण पाहिलेलं आहे. राहुलजीला ते करायची गरज नाही, कारण की एक सच्चा भक्त, राष्ट्रभक्त आणि देशाच्या संविधानासाठी, एकात्मतेसाठी लढणारा राहुल गांधी, त्यांच्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात जे काही चित्र आहे ते एकदम स्पष्ट आहे.
नाना भाऊ, आता तुमचं जागा वाटपाचं सगळं चांगलं आहे, म्हणजे जे कानावर येत आहे ते अजूनही जागा वाटप निश्चित नाहीये महाविकास आघाडीमध्ये. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि तुम्ही असाल काँग्रेस म्हणून, काहीच निश्चित नाहीये. खरंच जागा वाटप होईल, काँग्रेसच्या मनासारखं होईल का? बघा, हा मनासारखा विचार नाही आहे. आम्हाला काही जास्त जागा पाहिजेत वगैरे असं काही इश्यू नाही. आमचा एकदम साधा आणि सरळ भूमिका आमची त्याच्यात आहे की आम्ही सांगितलं की ज्या मेरिट असतील त्या मेरिटच्या आधारावर सगळे निर्णय घ्या, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्राला विकणार जे काही सरकार आज महाराष्ट्रात आहे, आता यांची चमत्कार तर फारच भयानक आहे. हे विदेशात गेले दाऊसमध्ये जाऊन तिथेही कर्ज करून आले. त्याचं तिथून दाऊसने लेटर पाठवलं, एक नोटीस पाठवला राज्य सरकारला की आमचं तुम्ही घेतले हॉटेल्स आणि जेवणाचा जो किराया तुम्ही देऊन आला नाही तर त्याचे पैसे तुम्ही पाठवा, असं नोटीस दाऊसवरून आपल्या राज्य सरकारला आलं. आणि हे सरकार जिथं जातो तिथं कर्ज करून ठेवते. आता महाराष्ट्राला परवा बुधवारी 30,000 कोटीचं यांनी ओव्हरड्राफ्ट केला. म्हणजे कर्मचाऱ्याचे पगार द्यायचे असतील तर ते पगारी सुद्धा आता कर्जाने देणार, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महागाई वाढवणार हे संकेत या राज्य सरकारने दिलेले आहे. ही अशी नालायक सरकार, कर्ज घेऊन दिवाळी साजरी करणारं सरकार, गुजरात धार्जनी सरकार, शिवद्रोही सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा संकल्प काँग्रेसचा आहे. आणि म्हणून जागा वाटपाचा विषय जो होणार आहे तो मेरिटच्या आधारावर व्हावा आणि जेणेकरून हे सरकार सत्तेतून बाहेर काढणं आणि मुळासकडेच उघडून फेकणं हा आमचा संकल्प आहे. आणि म्हणून आम्ही ती भूमिका आमच्या दोन्ही अलायन्सला मांडलेली आहे. नाना भाऊ, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की सहानुभूती फॅक्टर हा लोकसभेला होता, त्याचा पॉझिटिव्ह फायदा हा काँग्रेसला झाला. तेव्हा काँग्रेसनी उद्धव ठाकरेंनाही कमी लेखू नये आणि शरद पवार आणि त्यांच्या पक्षालाही कमी लेखू नये, मानानं सन्मानानं जागा वाटप करावं. आम्ही मानच सांगतोय, ज्या पक्षांनी, ज्या भाजपनी यांची घरं तोडलीत, यांना आयुष्यातून उठवण्याचा विचार मांडला, त्या मानसिकतेला सत्तेतून बाहेर काढण्याचाच काँग्रेसचा विचार आहे, जो त्यांचाही आहे. आणि म्हणून तो या लोकांना सत्तेतून बाहेर काढायचा असेल आणि महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर मेरिटचाच आधाराचा निर्णय व्हावा, तो सन्मानाचा, त्याच्यातच सन्मान आलेला आहे. समजा चुकून जागा वाटपामध्ये काही घोळ झाले आणि लोकसभा आणि विधानसभा याच्यामधला खूप फरक असतो, त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्हाला कोणाचाही अपमान नाही. शरद पवारजी राष्ट्रीय नेतृत्व आहे, महाराष्ट्रामधलं एक मोठं नेतृत्व आहे, त्यांचा रिस्पेक्ट आम्हाला आहेच. उद्धवजी आमच्यासाठी रिस्पेक्टिव्ह आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही बीजेपीला सत्तेत येण्यासाठी होला हो लावू, असं होणार नाही. त्यांना मेरिटच्या आधारावरच निर्णय घ्यावा लागतील आणि मला वाटतं की ते घेतील. नाना भाऊ, लोकसभा निकाल जर का बघितला तर विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात, अगदी मी सांगलीची सुद्धा जागा काँग्रेसचीच आहे असं पकडीन, त्यानंतर इकडे नंदुरबार, धुळे, असा विचार केला तर काँग्रेसची मतं काँग्रेसनं रिवाईव्ह केलेली दिसत आहेत. पण जर का तुम्ही मुंबई, कोकण, अगदी नाशिक, पुणे असा विचार केला तर काँग्रेसला जो सपोर्ट पाहिजे होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, की त्यांची जी पारंपरिक मराठी हिंदुत्ववादी मतं आहेत ती पण ट्रान्सफर व्हावी काँग्रेसला, ती झालेली दिसत नाहीये. बघा, आता एवढ्या मोठ्या या समूहामध्ये, कारण की हा पहिला प्रयोग होता आणि याच्यामध्ये कमी जास्तपणा झाला. इव्हन आपण कल्याण, ठाणे, रत्नागिरी या जागा पाहिल्यात तर याही जागेमध्ये जे काही लॉस उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला आलेला आहे, कारण की मी अनेकदा सांगितलं की जिथं काँग्रेस मजबूत आहे, जसं यवतमाळ, वाशिम काँग्रेस मजबूत होतं, त्याचा फायदा त्यांना झाला. आम्ही कोकणामध्ये आम्ही मजबूत नव्हतो, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की तिथं उद्धव साहेबांच्या पक्षाला नुकसान झालेलं आहे. राहिलं पुण्यातला जो इश्यू आहे, त्याच्यामध्ये किती मत शिफ्टिंग झाले की नाही झाले आता याच्यावरचा विचार नाही. अकोल्यात किती झाले की नाही झाले तो विचार आम्ही घ्यायचा नाही. हारलं तर त्यांनी हरवलं, जिंकलं तर आम्ही जिंकलो, ही भूमिका मांडण्याचा स्वभाव हा काँग्रेसचा नाही. मित्र म्हणून आम्ही लढलो आणि ते सगळे आम्ही जिंकलो पाहिजे, 48ची 48 जागा, ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती. त्यामुळे हे
तसं तुम्ही विषय मांडला तो आत्मपरीक्षणाचाच आहे, चिंतनाचा विषय आहे. मतांची अदलाबदल, वोट ट्रान्सफर हा जसा विषय महायुतीला लागू होतोय, त्यांच्याकडे थोडं जास्त प्रमाण आहे अदलाबदल न होण्याचं, पण तुमच्या इकडे अदलाबदल होते आहे या भ्रमात तुम्ही आहात का? नाही, मी आता जी काही परिस्थिती आहे, जे काही सर्वे आता येतात आहेत, त्या सर्वेमध्ये काही मतदारसंघामध्ये काही पाहायला मिळत नाहीये. म्हणजे वोट ट्रान्सफर होत नाही. मी त्याबद्दलचंही अलर्ट आमच्या दोन्ही मित्रपक्षांना केलेला आहे की काही मतदारसंघ आपल्याला नुकसानीचे जाऊ शकतात, जे सर्वेच्या रिपोर्टप्रमाणे त्यांच्याजवळ सर्वे आहे. तरी आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांना, लोकांना समजून सांगणं हा आमचा प्रयत्न राहणार आहे. अलायन्स म्हणूनच पुढे जाण्याचा एक संकल्प आमचा आहे. आता आजपासून पुन्हा सीट शेअरिंगचा मिटिंग सुरू होतात आहेत, याला सफलता यावी एवढेच आमची सदिच्छा आहे. जसं वोट ट्रान्सफर आहे ना, तसंच महायुतीसाठी वोट डिव्हिजन होत नाहीये. तुम्ही पण इतरांचं वोट डिव्हिजन करत नाही. कदाचित तुमचं त्याकडे लक्ष नसेल, कारण तुमच्याकडं तुम्ही तिन्ही पक्ष इंटॅक्ट आहे आणि लोकसभेलाही ते दिसलं की एक पहिला टप्पा सोडला तर दुसऱ्या टप्प्यापासून महाविकास आघाडीचा प्रचार हा एकत्रित झाला. आता वोट डिव्हिजन हा जो विषय आहे तो जर का तुमच्यामध्ये टाळायचा असेल तर महाविकास आघाडीची रणनीती काय? आता सीट शेअरिंग झाल्यानंतरच आमचे सगळं प्लॅनिंग तयार आहे, तिघांजवळही प्लॅनिंग तयार आहे. झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरचं काम सुरू होत आहे. आम्ही त्या पद्धतीचे यंत्रणाही खाली लावलेले आहे, ते आम्ही जाहीर करू. अकोल्याचा विषय काढला म्हणून हा प्रश्न विचारतो की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना तुम्ही प्रस्ताव दिला होता, त्यांनी तो नामंजूर केला. आता तर तुमची बोलणीच नाही आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर, पण तुम्हाला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांबरोबर जर का तुमची युती झाली असती, आघाडी झाली असती तर त्याचा निश्चितच महाराष्ट्राला फायदा झाला असता? किंवा आताही सेक्युलर मताचं विभाजन होणं पर्यायानं जातीवादी शक्तीला ताकद देण्याचाच पर्याय आहे. या देशामध्ये जेव्हाचं मोदींचं सरकार आलं तेव्हापासून संविधानाला जे काही छेद लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे ते तर काही लपलेलं नाही आहे. UPSCच्या परीक्षा न घेता डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी रँकवर लोक घेणं त्यांच्या विचाराचे, त्याचाच अर्थ तिथूनच प्रशासकीय व्यवस्थेतूनच त्याच्यावरचा निर्णय संविधानिक विरोधी या मोदी सरकारने केलेला आहे. सगळं खाजगीकरण करून सगळ्या शासकीय संस्था, निमशासकीय संस्था प्रायव्हेटीकरण करून तेथेही आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे. शैक्षणिक व्यवस्थेमधलंही आरक्षण संपवण्याचा त्यांनी पूर्ण घाट रचलेला आहे. 2021-2022 त्यांचं मोदी सरकारचं शैक्षणिक धोरण पाहिलं तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला कॉलेजमध्ये असतील की शाळेमध्ये असतील पोरांना फी देऊनच शिकावं लागणार आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते सगळ्यांनीच प्राशन केलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांची जी लाईन होती ती आता ज्याच्याजवळ पैसे असतील, त्याच्या आईवडिलाजवळ पैसे असतील त्याला शिक्षण घेता येईल अशा पद्धतीची लाईन या जातीवादी व्यवस्थेने निर्माण या देशामध्ये केलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की सेक्युलर मतांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि या सगळ्या व्यवस्थेला वाचवण्यासाठी एकत्रित राहिले पाहिजे. ही भूमिका काँग्रेसची पहिलेपासून आहे. आपणच म्हणाला त्याप्रमाणे मी स्वतः अकोल्याला जाऊन त्यांना तिथं ऑफर दिलेलं होतं, पण त्यांनी मान्य केलं नाही. नुकसान त्यांचंही झालं, आमचंही झालं. आमचं झालं नाही असं आम्ही म्हणत नाही, त्यांचंही झालं, आमचंही झालं. सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये याची काळजी काँग्रेस पक्ष नेहमी करते आणि जो काही प्रस्ताव राहिला त्याला मान्यता देण्याची भूमिका आहे. पण आता त्यांनी तिकीटच डिक्लेअर करून टाकलेले आहेत, त्यामुळे आता तो विषय त्यांनीच बंद केला, त्याच्यामुळे आता तो चर्चेचा भाग ठरू शकत नाही. नानाभाऊ, संविधान खतरे में है, संविधान बदलवलं जाईल, त्यानंतर आरक्षण धोक्यात येईल, हे जे नॅरेटिव्ह काँग्रेसनी तयार केलं, लोकसभेला काँग्रेसला त्याचा फायदा झाला. पण आता भाजपचे सगळे नेते म्हणतायत की हे फेक नॅरेटिव्ह होतं, असं काही नव्हतंच आणि काँग्रेसला आता ते कळेल या विधानसभा निवडणुकीला की फेक नॅरेटिव्ह एकदाच चालतं, नेहमी नेहमी चालत नाही. ते आपला अनुभव सांगतात, भाजपवाले आपला अनुभव सांगतात. काला धन लाएंगे, 15 लाख रुपए देंगे, 2 करोड़ युवाओं को नौकरी देंगे साल में, किसानों को 1.5 गुना दाम देंगे. आता परवा पण वर्ध्याला येऊन तोच फेक नेरेटिव्ह नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी मांडला आणि तिथं लोकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. म्हणजे आता फेक नेरेटिव्ह टाकणारी मशीनच ही भाजप आहे. आम्ही रिअलिस्टिक मांडलेलं आहे, आम्ही फेक नाही केलेलं आहे. जे नेरेटिव्ह टाकलेलं आहे जनतेने ते मान्य केलेलं आहे की आमचं संविधान धोक्यात आलेलं आहे. मी त्याचे उदाहरण मगाशी सांगितले. खाजगीकरण, रिझर्वेशन संपवणं, स्कॉलरशिप बंद करणं,
ह्या सगळ्या गोष्टी कशाचा आधार घेतात? तुम्हाला माणसाला जे शोषित पीडित लोक आहेत त्या शोषित पीडित माणसांना न्यायच मिळाला नाही पाहिजे, ही भूमिका या लोकांची, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची आहे, भाजपची आहे. आपल्याला लक्षात असेल की आता लाडली बहीण योजना चाललेली आहे, ज्याची फार जाहिराती सगळीकडे चाललेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो की या लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून यांनी आदिवासीचे पैसे वळते त्या योजनेसाठी केले. समाज कल्याणचे, दलित असेल, एंटी लोक असतील, ओबीसी असतील, त्यांचे सगळे पैसे लाडली बहिणीकडे वळती केले. अनेक योजनांचे पैसे त्यांनी लाडली बहीण योजनेमध्ये केले आणि त्याचेच कार्यक्रम, जाहिराती लावलो आणि त्याला प्रमोशन देण्यासाठी त्यांचा प्रयोग चाललेला आहे. कालच औरंगाबाद कोट्यावधी रुपये जनतेच्या तिजोरीतून खर्च केले जातात आणि कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली जातात. हे जनतेचे पैसे नाही. आखरी कर्ज जेवढं वाढेल या राज्यावर तेवढीच महागाई वाढेल. आज सगळ्या किराणा सामानांचे भाव वाढलेत, लाईटचे बिलांचे भाव वाढले. 50 रुपयाचा 100 रुपयाचा स्टॅम्प रद्द करून 500 रुपयाचा स्टॅम्प त्यांनी केला. म्हणजे महागाई वाढवली. जेवढं कर्ज घेतलं जाईल तेव्हा आता या सरकारवर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज पहिलेच आहे. अजून आता कालचं घेतलेलं 30,000 कोटीचं कर्ज, ओव्हरड्राफ्ट म्हणजे कर्ज, ते घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार तुम्ही देतात, याचा अर्थ काय लावला जाईल? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे आमच्यावर आरोप करतात ते आरोप त्यांचे फक्त आरोप आहेत. वास्तविकता आम्ही लोकांच्या समोर मांडली सुद्धा. आता हरियाणामध्ये 2,000 रुपये लाडकी बहीण योजनेसारखीच महालक्ष्मी योजना आहे. आमचा जो पैसे आहे आम्ही काढू त्याच्यातला मार्ग. आम्ही प्रॉपर्ट्या विकणार नाही. आता हे प्रॉपर्ट्या महाराष्ट्र विकून देतात आहे. आता समुद्राच्या काठावरची मिठागराची जमीन गेल्या कॅबिनेटमध्ये 250 एकर जमीन त्यांच्या नरेंद्र मोदीच्या मित्रोला देऊन टाकली. अहो, मुंबई उद्या वाचणार नाही. या पद्धतीच्या मिठागराच्या जमिनी दिल्या गेल्या तर सगळं पाणी समुद्राचं मुंबई शहरात घुसेल. त्या स्पॉन्ज असतात जमिनी, तिथं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असतं, ते येऊ देत नाही. पण आता मुंबईलाच बरबाद करायची व्यवस्था राज्याच्या आणि मोदीच्या सरकारने केली असेल ती वास्तविकता मांडणार लोकांसमोर. आम्ही जमिनी विकतात आहे, प्रॉपर्ट्या विकत आहे, मुंबई विकली जात आहे, महाराष्ट्र विकला जातोय, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये दिले जातात आहे. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? त्याच्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये योजना चालवतो, पण इकडचे पैसे तिकडे नाही. आम्ही त्या योजनेचे पैसे वेगळे काढले, त्यांना देतो. मागं पुढे होतं. आता तुम्ही निराधार योजना आमच्या इतक्या वर्षापासून चाललेली होती, आम्ही कुठल्या योजना विकवत नाही केलं. आता तर 6-6 महिने त्या निराधार लोकांना पैसे देत नाही. त्या विधवा म्हातारे लोक महिनोंची वाट बघतात आहेत. तेही पैसे तिकडे वळते की. याला जोडून एक चांगला प्रश्न आहे की 6-7 योजना आहेत ज्या मुख्यमंत्री नावाने लाभार्थी योजना, लाडक्या योजना झालेल्या आहेत आणि त्याचा प्रचार हा सरकारी खर्चानंच चाललेला आहे. म्हणजे सरकारी कार्यक्रमामध्ये राजकीय भाषणं होत आहेत, हे सगळं महाराष्ट्र टीव्हीच्या पडद्यावरनं बघताय. म्हणजे प्रचार त्यांचा ऑलरेडी सुरू आहे. आता तुमचा जाहीरनामा येणार आहे, याला काउंटर करणारं काय असणार आहे पुढे? आमच्याजवळ खूप योजना आहेत. महाराष्ट्र वाचवणं हेच महाराष्ट्राच्या जनतेचं पहिलं कर्तव्य बनतं. आम्ही तीच भूमिका घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. महाराष्ट्राला गुजरातला कसं विकलं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. गुजरातच्या 2 जे लोक दिल्लीमध्ये बसलेले आहेत, अमित शहा आणि मोदी, यांनी महाराष्ट्राला एटीएम कसं बनवलं आणि महाराष्ट्र कसं लुटला जातोय, हे एवढ्याच गोष्टी आम्हाला लोकांमध्ये न्यायच्या आहेत. आम्हाला प्रलोभन द्यायचीच नाही लोकांना. आणि महाराष्ट्रातला लोक हे जागरूक आहे. तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातला शेतकरी असेल, तरुण असेल, गरीब असेल, महिला असतील, या महाराष्ट्राच्या बाजूने आहे, महाराष्ट्र द्रोह्यांच्या बाजूने नाही आहे. म्हणून आम्हाला काही प्रलोभन द्यायचं नाही. हे यंदा हारण्याची भीती सुरू झालेली आहे. यांच्या कॅबिनेटमध्ये काय काय चर्चा होतं तुम्हाला माहिती पडत असेल, आम्हाला माहिती पडतं. ते तर आता म्हणतात की काही करा पण आपण निवडून येत नाही. हे आता कॅबिनेटमध्ये चर्चा चालते या सरकारमध्ये. त्यांना माहिती आहे, रिपोर्ट त्यांनाही आला, लोकांचा कौल त्यांना लक्षात आला, पण मरता क्या नाही करता, अशी ही परिस्थिती या सरकारची आहे. त्यामुळे यांनी दिलेले प्रलोभन आम्हाला देण्याची गरज नाही. महाराष्ट्राची जनता जागृत आहे आणि महाराष्ट्राची जनता, मी तुम्हाला आतापासून सांगतो, लोकसभेपेक्षा चांगला निकाल महाविकास आघाडीला या विधानसभेत आपल्याला मिळेल. महाविकास आघाडीचे काही नेते आम्हाला खासगीत असं सांगतात की लोकसभा निकालामुळं
काँग्रेसच्या नेत्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स खूप बघायला मिळतोय आणि तो जागा वाटपाच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये जाणवतोय. काँग्रेस हे विसरतंय की हा महाराष्ट्र आहे. फक्त विदर्भ आणि मराठवाडा म्हणजेच काँग्रेस नाही, तर काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे बघायचं आहे. आम्ही मान्य केलं ना. आम्ही तर पहिलेच सांगितलं. आमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला जाणवलं का ते कोण काय बोलतात खाजगीत, मला त्यांच्याकडे नाही जायचं. मी स्वतः सांगितलं की कोकणामध्ये आम्ही कमजोर आहोत. आम्ही सुरुवातच करताना मी सांगितलं, मुंबई, शिवसेना आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्रात ऑलरेडी आम्ही आहोत पहिलेपासून. मराठवाड्यात आम्ही आहोत. उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात बालेकिल्ला आहे काँग्रेसचा. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर जो आहे त्याचा फायदा हा डीएमके ला जोडून झाला. म्हणजे जो विदर्भात आपल्याला डीएमके दिसला आणि पुढे डीएमएमके दिसला मराठा कुणबी, त्यामध्येच मनोज जरांगे फॅक्टर मिक्स झाला. तो फायदा काँग्रेसला नक्कीच किंवा महाविकास आघाडीला लोकसभेला झाला. विधानसभेला होईल मनोज जरांगे पाटील तुम्हाला साथ देतील. बघा, मनोज जरांगे पाटलांची जी सामाजिक चळवळ आहे, हापेची जी सामाजिक चळवळ आहे, पण हे स्वप्न कोणी दाखवलं होतं? हे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी दाखवलं होतं ज्यावेळी 2014 मध्ये हे निवडणुकीच्या समोर गेले, लोकसभेच्या समोर गेले, विधानसभेच्या समोर गेले. यांनी सांगितलं आमचं सरकार आलं, पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठ्यांना आरक्षण, पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण, पहिल्याच कॅबिनेटमध्ये गोवाऱ्यांना आरक्षण, ते महादेव कोळी पहिल्याच कोळी समाजाला आरक्षण, हे यांनी घोषणा केल्या होत्या. आता 10 वर्ष केंद्रात आणि राज्यात सरकार आहे. जसं काल संभाजी महाराज बघायला गेले होते समुद्रातील शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा, 2 तास फिरले ते. 2019 मध्ये हेच मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री. तुमचं सरकार असताना तुम्हाला काय नाही बांधता आलं हो? ते सांगतात की कोण कोर्टात गेलं. तुम्ही सरकारमध्ये आहे, कोर्ट काय केलं तुम्ही सांगा ना. भूमिका मांडायला तुम्हाला काय थांबवलं आहे कोणी? पण भाजप तुम्हाला विचारते की नाना पटोलेंची मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर भूमिका काय? आम्ही सांगितलं, काल राहुलजींनी पण उत्तर दिलं त्याचं नाव न घेता. 50% जी मर्यादा आहे ती आम्ही काढू, जातीनिहाय जनगणना आम्ही करू आणि त्याच्यातून आम्ही न्याय देऊ. हे आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं. नरेंद्र मोदी सांगतं का? नाही. ते आले की सकाळी आले की संध्याकाळपर्यंत खोटंच खोटं बोलतात. पण भाजप म्हणतंय की अमेरिकेत जाऊन राहुल गांधी म्हणाले की आरक्षण संपू. हे बाबासाहेबांचीच लाईन बोललेत, काही आरक्षण संपवण्याची भाषा नाही केली. इक्वलिटी प्राप्त झाल्यानंतर याचा विचार करावा लागेल असं म्हटलेलं आहे. विषयाचं विषांतर करण्यात भाजप एक्सपर्ट आहे. आपले पाप दुसऱ्यावर कसे ढकलायचे ते त्याच्यात एक्सपर्ट आहे. त्याच्यामुळे मी कोणाबद्दल बोलायचं काही कारण नाही आहे. त्यांना इंग्रजी येत नसेल, राहुल गांधी इंग्रजीतच बोलले तिथं अमेरिकेमध्ये. ज्याला नसेल समजत तो त्यांचा भाग आहे. इक्वलिटी हा त्यांचा रक्तातच नाही ना भाजपच्या. असमानता हाच त्यांचा रक्तातला भाग आहे. त्यामुळे इक्वलिटी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतला नाही, म्हणून त्यांना राग आहे. शेवटून तिसरा प्रश्न विचारतोय, म्हणजे आणखीन पुढे 2 आहेत. राज्यातले हे जे 3 नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, हे तिघे राज्यात मतं मिळवून पुन्हा सत्तेत येऊ शकतात का? कुठलाही दूरदूरपर्यंत अंतर नाही. आता लोकांमध्ये यांच्याबद्दल विश्वास नाही, म्हणून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून जे प्रमोशन त्यांचं चाललेलं आहे, ते आपण पाहतोय. लोक रिस्पॉन्स करत नाही. यांच्या मंत्र्यांनी दिलेल्या साड्या महिलाच पेटवून टाकतात. त्यामुळे यांच्याबद्दलचा राग किती आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे दूरपर्यंत हे पुन्हा सत्तेत येईल असं काही. मोदी शहा येत आहेत प्रचाराला, हे जेवढे बैठका महाराष्ट्रात आले तेवढं आमच्या महाविकास आघाडीला फायदा आहे. हे आलेच पाहिजे. खोटं बोलणारी लोक यांनी जे सत्ता मिळवली गेले 2 टर्म, त्यावेळेस ते रोज आले पाहिजे महाराष्ट्रात, मुक्कामानं राहिले पाहिजे. हे जेव्हा आले तेव्हा यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे. महाराष्ट्राचे सगळे मोठे उद्योग गुजरातमध्ये पाठवलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता विसरली नाही. हे जेवढे येतील तेवढेच लोकांच्या जखमा ज्या तयार केलेल्या आहेत ना, त्याच्यावर हे मीठ सोडण्याचं पाप करतील आणि तिथंच यांचा घात होणार आहे. शेवटून दुसरा प्रश्न, लोकसभेचा निकाल ते आतापर्यंत आणि आता तुम्ही महिनाभरानं विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत, काय बघताय? लोकसभेचं वातावरण विधानसभेपर्यंत तुम्ही खेचू शकाल? आरामात. उलट आमचं रोज आम्हाला लोकांमधलं लायकिंग वाढत चाललेलं आहे.
त्यामुळे जेवढ्या निवडणुका हे पुढे पुढे नेतील तेवढा आम्हाला फायदा आहे. शेवटचा प्रश्न, नाना पटोले आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव चर्चेत आणतात, तशी नेपथ्य रचना करतात. नाना पटोलेंची इच्छा आहे की मुख्यमंत्री व्हायचं आहे? बघा, मला खुर्चीचं फार प्रेम राहिलं असतं तर मी केंद्रातही मंत्री राहू शकलो असतो, चमचेगिरी चाटुगिरी करून. तो माझा स्वभाव नाही, तो माझं रक्त नाही. माझी लढाई माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकांसाठी आहे. मग मी ओरिजिनल शेतकरी आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून माहिती आहे. मला त्यांचं दुःख निराकरण करायचं आहे. मी एका सामान्य परिवारातला आहे. गोरगरीब आणि सामान्य मध्यम वर्गातल्या मुलामुलींचं आयुष्य काय असतं ते मी जवळून पाहिलेलं आहे. मी अमेरिकेमधून येणारा तो लाल जो हे होता मिलो, त्यावेळेस मी पहाटे 4 वाजता दुसऱ्या वर्गात असताना लाईन मध्ये लागणारा तो पोरगा होता. ते लहानपण मला अजूनही आठवतं. अजूनही अनेक दुःखी कष्टी लोक या महाराष्ट्रात राहतात, त्यांना न्याय देण्यासाठी मी इथं आलेलो. त्यामुळे मी प्रामाणिक आहे आणि मी कर्मावर विश्वास ठेवतो, मी चाटुगिरीवर नाही करत. त्यामुळे मला आणि माझे गुरु विलासराव देशमुख साहेब ते नेहमी सांगायचे, मी त्यांचा चेला, पक्का चेला आहे. ते म्हणायचे वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. त्याच्या भरोश्यावर मी काम करतो, पण मी कर्मावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मला कुठली लॉबिंग करायची गरज नाही आहे आणि मी लॉबिंगच्या चक्करमध्ये पडतही नाही. कोण काय प्रचार करतो, माझा निगेटिव्ह पण प्रचार करणारी मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि पॉझिटिव्ह पण करणारी लोक आहेत. तर मी त्याच्यापेक्षा मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव, यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, ही सगळे महान, वसंतराव नाईक साहेब, ही महान व्यक्तिमत्व जे होऊन गेले विलासराव देशमुख साहेबापर्यंतचे, यांचा आदर्श मी माझ्या जीवनात बाळगलेला आहे. त्याच्या पद्धत मी काम करतो. त्यामुळे माझा पगडा जो आहे तो जनतेच्या सेवेचा आहे. त्यामुळे हे जे लॉबिंग विबिंग हा माझा धंदाच राहिला, माझा स्वभाव पण नाही, माझ्यावर आरोप पण नाही. नाना बहुत अकड करतो, माझं नाही. मी गरिबाच्या समोर झुकेल, पण दोन्ही कोणी मला अकडायचं असेल, मोठा असेल, किती मोठा असेल, मग मी आरपार त्याच्याशी माझी कुस्ती होऊन जाते. ते तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, देशाने पाहिलेलं आहे. नाना, क्वेश्चन ऑफ द इंटरव्ह्यू. उद्धव ठाकरे जेव्हा म्हणाले की महाविकास आघाडीला आपण एक चेहरा देऊ, म्हणजेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि आपण निवडणुकीला सामोरं जाऊया, काय एवढी अडचण होती? तुम्ही का नाराजी व्यक्त केली? मला कोणालाही चाटुगिरी चमचेगिरी करायची सवय माझी नाही आहे. ज्या आहेत ते लोकांच्या मी समोरासमोर बोलतोय. त्या दिवशी त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि जो प्रस्ताव कोणालाच मान्य नव्हता आणि तसं करता येत नाही, त्याचे नुकसान पण झालं असतं. महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये ही भूमिका होती आणि म्हणून महाविकास आघाडीचा हा चेहरा बनून आम्ही पुढे जाऊ. ती गोष्ट सगळ्यांनी तिघांनी आता मान्य केलेली आहे. जे आहे ते तो बोललंच पाहिजे ना. तोंडावर एक बोलायचं आणि मागं एक बोलायचं, ते काम नाना पटोलेंनी कधी केलं नाही. जे आहे ते समोर बोलायचं. कोणाला वाईट लागत असेल तर लागेल. मातोश्रीला असं वाटतं किंवा त्यांच्या जवळच्या नेत्यांना असं वाटतं की 2019ला विरोधी बाकावरचं मॅन्डेट आलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला. उद्धव ठाकरेंमुळे तुम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग करू शकला, सत्तेत आला. तुम्हाला विरोधी बाकावरनं सत्तेत शिवसेनेनं आणलं, आता त्याची परतफेड करायची वेळ आली तर तुम्ही मागे हटलात. बघा, काहीतरी चुकीचं मेसेज चाललेला आहे. आम्ही 45 आमचे आमदार आले होते निवडून. आम्ही विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतला. आम्ही जेव्हा निकाल आले त्यावेळेस आम्ही जाहीर केलं की आम्ही लोकांनी दिलेल्या मॅन्डेटचं स्वागत करतो, विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो. आम्ही तर सत्तेचं आम्हाला दूरदूरपर्यंत चित्र माहित नव्हतं. यांचे वाद झालेत. पवार साहेब आणि उद्धव साहेब आमच्या नेत्या सोनियाजीकडे गेलेत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका होऊ नये यासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी निर्णय घेतला आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आम्हाला मुख्यमंत्री नको, आम्हाला उपमुख्यमंत्री नको, हे कोणी म्हटलं? हे कोणी म्हटलं? आमच्या नेत्या सोनिया गांधींनी म्हटलं. आता आपण गावातच पाहू, कुठे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, कुठे जिल्हा परिषद झाली, महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्याला, की कोणाला 2 लोकांना बरोबरीचे आले पण 1 मत लागतं. त्यावेळेस बाबा तू मला सरपंच बनवत असेल किंवा मला महापौर बनवत असेल तर मी तुमच्याकडे येतो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष मला देत असेल तर मी होतो, असं म्हणणारी व्यवस्था आपण लोकशाहीमध्ये पाहिजे. काँग्रेसने हे काम नाही केलं.
काँग्रेसने सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं तुम्हीच बना मुख्यमंत्री, पण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम या महाराष्ट्राला आपल्याला द्यायचा, निवडणुका लागायला नाही पाहिजे, ही भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधींनी घेतली. तर त्याला काही गैर नाही केलं आम्ही नाही गेलो आम्हाला सत्तेत घ्या म्हणून. पण तो वाद आता काढायची गरज नाही आणि काही ते बोलायचं नाही. पण असं चुकीचं टाकलं जात असेल त्याला करेक्शन करण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एक आहेत, हा जागा वाटपाचा तिढा लवकर सुटेल हा आणि निवडणुका कधी जाहीर होतील काही अंदाज आहे? मोदींच्या मनात आलं तरच होणार. आता मोदीजी काय म्हणतात निवडणूक आहे, कारण की त्यांच्या घरचे कार्यकर्ते आहेत ना ते. तर त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यासारखं वागेल की निवडणूक आयोग हे स्वायत्तवाले आहेत, तर स्वायत्तेसारखे वागतात. हे निवडणुका जाहीर झाल्या. तुमची तयारी झाली आहे निवडणुकीची? आमची तयारी आहे, आज लागल्या तर आज आम्ही तयार आहोत. थँक्यू व्हेरी मच नाना पटोले, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली, लोकमतच्या या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद. धन्यवाद.